माझा आवडता कवी मराठी निबंध विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे कवी तर होतेच, त्याचप्रमाणे नाटककार, कथाकार व वृत्तपत्र लेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातील कवीच. मग नटसम्राट नाटकातील बिलवलकर असो, कोकणनेतील कर्ण असो वा स्वप्नांचा सौदागर या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेख असो, या सर्वातून कुसुमाग्रजांचा काव्यात्मक पिंड कधीच लपून राहत नाही. जीवन लहरी हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर विशाखा, किनारा, मराठी माती, स्वागत, हिमरेखा, वादळवेल, छदुमयी अशा आपल्या काव्यसंग्रहातून या कविश्रेष्ठांनी रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली तशी अगदी सामान्य रसिकांना आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा म्हणतात. समिधात सख्या या त्यात कसा बोलावा, कोठून फुलापोरी वा मकरंद मिळावा, जात्याचा रुद्राक्ष या एकच त्या आकांक्षा, तव अनंतर अग्निशणभर तरी फुलावा या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतू स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतिकारातून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उदाम आघाडी आणि तिच्या खाली चिरडली जाणारी जमीन यामधील असतो, तर कधी तो उपडणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असो. कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लागली आहे. मग ती कधी पृथ्वीचे प्रेमगीत गाऊ लागते, तर कधी अहिनकुलच्या रूपातून भिन्न वृत्तीचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालून पाहणारी आहे. लोकमान्याच्या पुतळ्याच्या त्यांचे मन म्हणते ते होते जीवित, अन हा जीविताभास कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदत्तेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता. असा हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता माझा आवडता कवी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्यत्वाचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शन म्हणून अनंत काळ प्रकाश पुरवत राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.